31 मार्च 2025 त्या दिवशी आहे स्वामी जयंती। सगळ्या स्वामी सेवेकरांसाठी तो खूप मोठा दिवस असणार आहे आणि त्या दिवशी आपण स्वामींची सेवा करायची, स्वामींसाठी जे करता येईल ते करायचं आहे। कारण त्या दिवशी स्वामी आपल्याला मिळाले होते किंवा भेटले होते आपण म्हणू शकतो आणि स्वामींचं जे अस्तित्व आहे ते आज पण आहे। बरेच सेवेकरांना ते अनुभवलं आहे किंवा बरेच सेवेकरांना ते जाणवतं आणि स्वामींची आपण जितकी सेवा करू तितकी कमीच आहे। कारण आपल्या आयुष्यामध्ये जो बदल झाला आहे तो स्वामींमुळे झालेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामी समर्थांची अशी कोणती सेवा आहे, ती सेवा आपण केल्याने आपलं आयुष्य बदलतं। तर त्याचीच माहिती बघणार आहोत, त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर स्वामींची बघा कोणत्याही सेवा आपण करतो, स्वामींच्या सगळ्या सेवा खूप जास्त प्रभावी आहेत। वेगवेगळे आपले प्रश्न असतात, वेगवेगळे संकट असतात आणि त्याच्यावर मात करण्यासाठी आपण स्वामींची सेवा करत असतो, स्वामींचा धावा करत असतो। तर स्वामी समर्थ महाराजांची जयंती म्हणजे त्या दिवशीचा एक सुवर्ण संधी आपल्यासाठी आहे, तो सुवर्ण दिवस आपल्यासाठी आहे आणि त्या दिवशी स्वामींची आपल्याला सेवा करायची आहे। तर बऱ्याच जणांनी 21 दिवसाची सेवा, 11 दिवसाची सेवा अशा त्यांच्या सुरू पण झालेल्या आहेत, पण तुम्हाला फक्त 3 दिवसाची सेवा करायची आहे आणि या 3 दिवसामध्ये तुमचं आयुष्य बदलून जाईल। तुमची म्हणजे किती कठीण इच्छा असो, कठीणातली कठीण इच्छा तुमची पूर्ण होईल। 3 दिवस अगोदरचं आयुष्य आणि 3 दिवसाचं नंतरचं आयुष्य तुमचं खूप चेंज असेल। फक्त तुम्ही पूर्ण श्रद्धेने सेवा करायची, पूर्ण विश्वासाने सेवा करायची आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवायचा। म्हणजे सेवा करते वेळेस किंतु परंतु मनात आला की त्या सेवेमध्ये तिथेच भंग पडतो, सेवा खंडित होते आणि ते सेवेचं स्वामी फळ आपल्याला देत नाही। कारण कुठे ना कुठे तुमचा विश्वास तिथे डगमगतो आणि मग ते सेवेचं पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही। तर बघा, सेवा करते वेळेस आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला माहिती की श्री स्वामी चरित्र सारामृत सगळ्यात प्रभावी ग्रंथ आहे, स्वामींचा आत्मा मानला जातो। हा ग्रंथ 21 अध्यायाची पोथी आहे आणि आपण त्याची नित्यनियमाने 3 अध्याय पण वाचतोच। तर याचे बरेच जण स्वामी जयंतीपर्यंत 21 दिवसाची सेवा करतायत, 11 दिवसाची सेवा करतायत, कोणी 7 दिवसाचं करतंय। फक्त तुम्हाला 3 दिवसाची ही सेवा करायची आहे। आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मला की एक आसनी पारायण, स्वामी चरित्र सारामृतचं एक आसनी पारायण। तर बऱ्याच जणांचे असे प्रश्न होते की हे पारायण आपण कोणत्या कामासाठी करू शकतो। बघा, तुम्ही कोणत्याही कामासाठी करू शकता, तुम्ही नोकरीसाठी करू शकता, तुमच्या घरासाठी तुम्ही करू शकता, संतती प्राप्तीसाठी करू शकता, प्रमोशनसाठी करू शकता, त्याच्यानंतर कोणतीही इच्छा असो तुमची त्यासाठी तुम्ही हे पारायण करू शकता। म्हणजे तुमची इच्छा एखादी असेल, एखादं काम असेल आणि ते होतच नाहीये, खूप तुम्ही प्रयत्न केला, 101% तुम्ही प्रयत्न तुमचे चालू आहेत पण ते काम होत नाहीये, काही ना काही त्यात अडचणी येत आहेत, तर त्या कामासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता। तर ही स्वामी चरित्र सारामृत एक आसनी पारायण म्हणजे काय की आपल्याला एकदा मांडी घातली की ती मोडायची नसते। म्हणजे तुम्ही एका आसनावर आसन एकच ठेवायचं, आसन बदलायचं नाही 3 दिवस, जागा एकच ठेवायची, टाइम एकच ठेवायचा। त्याच्यानंतर वाचते वेळेस कोणाला बोलायचं नाही, उठायचं नाही, आपण ज्या पोझिशनमध्ये बसलेला आहोत त्याच पोझिशनमध्ये आपल्याला बसायचं आहे। हालडूल करायची नाहीये, हाताची तुम्ही हालचाल करू शकता पण पायाची करू शकत नाही। म्हणजे एकदा जर तुम्ही मांडी घातली तर ती तुम्ही परत मोडू शकत नाही किंवा मांडी हलू शकत नाही, त्यालाच आपण एक आसनी पारायण असं म्हणत असतो। तर बघा, तुम्हाला ज्या वेळेत बसायचं आहे त्याच वेळेत तुम्ही बसू शकता। म्हणजे तुम्हाला जेव्हा वेळ मिळतो, आता बायकांना काय होतं, घरातले कामं वगैरे असतात, तुम्ही सकाळचं तुमचं आवरून तुम्हाला दुपारचा वेळ भेटत असेल, फक्त 12 ते 12:30 ही वेळ टाळायची आणि नंतर तुम्ही दिवसभरातून कधीही सेवा करू शकता। म्हणजे संध्याकाळची पण तुम्ही ही सेवा करू शकता, तुम्हाला संध्याकाळी वेळ मिळत असेल तर 12 ते 12 वाजेपर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता। फक्त काय करायचं, पहिल्या दिवशी जी वेळ तुम्ही ठरवली, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्ही म्हणजे 3 दिवस तीच वेळ ठरवायची, वेळ बदलायची नाहीये। आपण सेवा करायला बसलो तर सर्वप्रथम स्वामींचं केंद्र वगैरे असेल तिथे स्वामींना प्रार्थना करायची, श्रीफळ अर्पण करून यायचं। त्याच्यानंतर घरी आल्यावर संकल्प करायचा, सेवा करायच्या अगोदर संकल्प करायचा। स्वामी चरित्र सारामृतचा ग्रंथ तुम्हाला लागेल, त्याच्यानंतर महाराजांचा फोटो तुमच्या देवघरामध्ये लागेल। पूजा वगैरे काही मांडायची गरज नाही, अगदी देवघरासमोर बसूनही तुम्ही ही सेवा करू शकता। तर काय करायचं, आपण सेवा करायला बसलो, खाली आसन घ्यायचं,
आसन 3 दिवस तेच आसन राहू द्यायचं. महिला, पुरुष, मुलं, मुली ज्यांना वाचता येतं ते सगळे ही सेवा करू शकतात. ज्यांना स्वतःचं काम काहीतरी करायचं आहे ते ही सेवा करू शकतात. फक्त समजा आता बायको नवऱ्याचं काहीतरी काम करायचं आहे, नवऱ्याचं काहीतरी नोकरीसाठी काम करायचं आहे, प्रमोशनसाठी काहीतरी प्रयत्न चालू आहेत किंवा व्यवसायासाठी काहीतरी प्रयत्न चालू आहेत आणि जर बायको म्हणत असेल की मी सेवा करते तर असं चालणार नाही. स्वतःसाठी सेवा, स्वतःच्या कामासाठी स्वतःच सेवा करावी लागेल, असं चालणार नाही आहे. त्याच्यानंतर आपण देवघरासमोर बसायचं, खाली आसन घ्यायचं, समोर ग्रंथ ठेवायला चौरंग पाठ वगैरे काहीतरी घ्यायचं, त्याच्या ग्रंथ ठेवायचा, स्वामींना मुजरा करायचा, संकल्प करायचा, संकल्प करून ही सेवा करायची. तुमची काही इच्छा असेल तिथं ती स्वामींना सांगायची. आणि एक आसनी ज्यांना तब्येतीची काही तक्रार नसेल त्यांनी ही सेवा बिनधास्त करू शकता. किंवा ज्यांना बसायचा, समजा बसायला काही काही जणांना प्रॉब्लेम असतो, जास्त वेळ बसू शकत नाही कारण त्या सेवेला 1-1.5 तास लागतो, तर तुम्ही चेअरवर बसून पण ही सेवा करू शकता. फक्त तुमची चेअरवर बसून जर केली तर तुम्ही तेच की पाय वगैरे हलवायचे नाही आहे, एकदम शांततेत सेवा करायची. त्याच्यानंतर संकल्प करायचा. एक माळ स्वामी स्तवन अगोदर घ्यायचं, एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची घ्यायची. त्याच्यानंतर ग्रंथाला सुरुवात करायची. सहसा एकाच बैठकीत वाचायचा प्रयत्न करायचा पूर्ण 21 अध्याय, कारण ही आपण संकल्पयुक्त सेवा करत आहोत. आपल्या जे काही न होणारे काम आहे ते काम होण्यासाठी आपण सेवा करत आहोत. आपले काही वैयक्तिक प्रश्न असतात त्यासाठी आपण ही सेवा करत आहोत. त्यासाठी प्रयत्न करायचा एकाच बैठकीत, कारण ही एक आसनी सेवा आहे. त्यासाठी तुम्हाला एकाच बैठकीत ती सेवा पूर्ण करावी लागेल. तुम्हाला म्हणजे 1-2 टप्प्यात जमणार नाही करायला, एकाच आसनीमध्ये तुम्हाला ही सेवा करावी लागेल. सेवा आपण जितकी कठीण स्वामी सांगत नाही की सेवा करते वेळेस तुम्ही अशी करा तशी करा. फक्त सेवा करते वेळेस आपण एकनिष्ठेने, स्वामीसोयी एकनिष्ठा राहावी, सेवेची एकनिष्ठा राहावी, त्यासाठी आपल्याला हे नियम पाळायचे असतात. आणि हे नियम पाळून जर सेवा केली तर 100% स्वामी आपल्याला त्या सेवेचं फळ देत असतात. त्यासाठी तुम्हाला जर तुम्ही ज्या मांडीमध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात त्याच मांडीमध्ये तुम्हाला बसायचं. आधी विचार करायचा आपण कशामध्ये कम्फर्टेबल आहोत, तीच मांडी घालायची. शेजारी पाणी वगैरे घेऊन बसायचं. मोबाईल बघायचा नाही, फोन कोणाचा आला तर उचलायचं नाही आहे, सायलेंट मोबाईल करून ठेवायचा. कोणी घरामध्ये पण कोणाला बोलायचं नाही आहे, सेवा करताना उठायचं नाही आहे. तहान वगैरे लागली तर पाणी शेजारी घेऊन बसायचं. मधात पाणी आपण पिऊ शकतो, अर्थात उन्हाळा आहे तर 1-1.5 तास बसायचं म्हणल्यावर शेजारी पाणी घेऊन बसा. त्याच्यानंतर थोडंसं मोठ्या आवाजात वाचायचं. मोठ्या आवाजात म्हणजे कसं, आपण स्वतःला आपला आवाज ऐकायला आला पाहिजे अशा आवाजात वाचायचं. मनातली मनात सेवा कधीही करायची नाही आहे, थोडासा आवाज मोठा काढायचा. त्याच्यानंतर वाचते वेळेस पूर्ण ग्रंथ वाचायचा 1 ते 21 अध्याय. आणि मांडी मोडायची नाही आहे, हालचाल वगैरे करायची नाही आहे मांडीची. त्याच आसनामध्ये त्याच पोझिशनमध्ये बसायचं आणि आसन तेच ठेवायचं 3 दिवस. फक्त 3 दिवसाची ही सेवा आहे, पण खरंच खूप चांगला ह्या सेवेनं अनुभव येतो. म्हणजे आपल्याला असा चमत्कार आपल्या आयुष्यामध्ये होतो ह्या सेवेनं की आपला विश्वाससुद्धा बसत नाही. त्यासाठी फक्त 3 दिवसाची सेवा आहे. 3 दिवसात तुमची इच्छा पूर्ण होईल. किती कठीण इच्छा असो, किती कठीण काम असो, तुम्ही ही सेवा नक्की करून बघा. तर स्वामी जयंती निमित्त ही सेवा तुम्ही 1 आसनी पारायण करू शकता. 3 दिवसाची सेवा. तर तुम्ही बघा 31 तारखेला ही स्वामी जयंती आहे, तर तुम्ही 29 तारखेला ही सेवा सुरू करू शकता. ती तुमची 31 तारखेला ती सेवा संपेल, म्हणजे स्वामी जयंतीच्या दिवशी ती सेवा तुमची संपेल. कारण आपल्या गुरूंसाठी ही सेवा, आपल्या गुरूंचरणी, कारण त्या दिवशी तुम्हाला स्वामींच्या चरणी तुमची ती सेवा तुम्हाला रुजू करता येईल. आणि अगदी पहिल्या दिवशी नाही झाला, दुसऱ्या दिवशी नाही झाला, तर तिसऱ्या दिवशी तुमच्या सेवेचा चमत्कार तुम्हाला घडतोच. तुमच्या सेवेची प्रचिती तुम्हाला येतेच. स्वामी तुम्हाला तुमच्या सेवेची प्रचिती नक्कीच देतात. तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे असं घडतं की तुम्ही त्याचा विचारही केला नसेल, असं काहीतरी स्वामी तुम्हाला देतात. तर नक्की करून बघा. खरंच खूप छान अशी सेवा आहे. मी तळमळीनं तुम्हाला सांगते, तुम्ही नक्की करून बघा.
तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकाच. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.